जी म्हण आहे मराठीमध्ये, सोबत गुण संगत गुण, ते तुम्ही इथं बघू शकताय. हे बघा, सोबत गुण संगत गुण. हे वडाचं झाड जसं आहे तसंच केळीची झाडंसुद्धा उंच उंच गेलेत. तिकडे पलीकडे अनेक झाड आहे बघा, ते किती मोठं आहे. आणि एकच झाड आहे हे बघा, किती मोठं झाड आहे बघा. नर्मदे हर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पवनपुत्र हनुमान की जय. शिवशंभो शंकर. हर हर महादेव. हर हर महादेव. हे बघा, इथं आतमध्ये याचं पूजन केलं जातं या झाडाचं. ओ, हर हर महादेव. शिवशंभो. हर हर महादेव. हो का? किती स्वच्छता ठेवलेत. जय श्रीराम. संदूक ह्या गावापासून पुढे आल्यानंतरनं 4 ते 5 किलोमीटर अंतरावर बडा घाट म्हणून या नर्मदाच्या तटावरती हे घाट आहे. इथं हे आश्रम आहे आणि इथं खूप मोठं वडा झाड आहे. तुम्ही बघू शकता हे किती मोठं वडा झाड आहे. आणि याच्यामध्ये प्रत्येक पारंब्या ज्या आहेत, ज्या वरून आलेल्या, ते न तोडता असं त्याला खालच्या साईडला रुजवलं गेलेलं आहे आणि खूप चांगलं आहे. प्रत्येक परिक्रमावासी इथून जाताना झाड नक्की बघावं सर्वांनी. नर्मदे हर. आणि इथं मध्ये शंकराची मंदिर आहे ह्या साईडला. ओम नमः शिवाय. शिवशंभो. खूप सुंदर पद्धतीनं वडाच्या झाडाची देखरेख केलेत. तसंच तिकडच्या साईडला केळीची झाडंसुद्धा खूप मोठी मोठी आहेत. जसं आपण म्हणतोय सोबत गुण संगत गुण, त्या पद्धतीनं ही केळीची झाडं पण बघा किती सुंदर आहेत. अप्रतिम हाईट किती वरती गेले. कमीत कमी बघू शकता किती मोठी हाईट आहे. आज आमचा 31वा दिवस आहे. परिक्रमा सुरू आहे पुढे अशी चालत. आज खूप सुंदर असं वडाचं झाड बघायला भेटला. नर्मदे तेव्हा केळी झाड पण किती सुंदर दिसतंय. अप्रतिम. तिकडे वरच्या साईडला आहे. ती नर्मदा परिक्रमा करून आलेत, गाडीने करून आलेत. इथं जेवणाचं हे चालू आहे सगळ्यांचं. नर्मदे हे बघा, हे एक मंदिर आहे इथं. इथून असं इकडं असं वरच्या साईडला मंदिर आहे. नर्मदे हे बघा, त्यांचा कार्यक्रम होता, यासाठी मी जेवण घातले. नर्मदे.